नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसाई. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ती केवायसी झाली नाही. अशा लाडक्या बहिणी या योजनेतून कायमचं अपात्र झाले आहेत. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही, काही ना काही कारणास्तव त्या लाडक्या बहिणी ई केवायसी करू शकल्या नाही. आणि आता त्या लाडक्या बहिणींना अशी प्रतीक्षा लागली आहे की ई केवायसी संधीही मिळणार आहे का. अशा लाडक्या बहिणींना मी एकच सांगू इच्छितो की ई केवायसी संधीही मिळणार नाही. कृपया अशा लाडक्या बहिणी ई केवायसी संधी मिळणार आहे, आपण पात्र होऊ ही आशा ठेवू नका. ई केवायसी संधी मिळणार आहे, केवायसी आपण करू. परंतु हे सरकार ई केवायसी संधी जर दिला असतो तर केव्हाच दिला असतो. परंतु ई केवायसी करण्यासाठी कोणतीही माहिती सरकारने आतापर्यंत दिली नाही. परंतु यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही. खूप साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेतून कायमचं अपात्र झाले आहेत. आता एक संधी जर दिली, समजा जुलैमध्ये जर एक संधी दिली तर त्यावेळेस तुम्ही ई केवायसी करू शकता. कारण या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये दरवर्षी आपल्याला ई केवायसी करणं बंधनकारक आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट का जुलैमध्ये काय तर बहुतेक ई केवायसी करण्यास सुरू झाली होती. तर हे ई केवायसी जे काही प्रोसेस आहे ते आतापर्यंत चालू झालं. डिसेंबर महिन्यामध्ये ई केवायसीचं जे काही प्रोसेस आहे ते संपून गेलं. परंतु जुलैमध्ये जर ई केवायसी संधी दिली तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेस पात्र राहतील. तर सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर जुलैमध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी एक संधीही त्यांनी नक्की द्यावं. कारण या योजनेमध्ये 2.5 कोटीहून जास्त लाभार्थी पात्र होते. परंतु ज्यावेळेस ई केवायसी ही निघाली त्यावेळेस खूप साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेतून हळूहळू अपात्र झाले आहेत. कारण सरकारने खूप साऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे. तर काही लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा अपात्र झाले आहेत कारण ई केवायसी न झाल्यामुळे. या सरकारला विनंती आहे की ही केवायसी करण्यासाठी एक संधी नक्की द्यावं. आणि जर लाडक्या ताईंनी जर ठरवलं ही केवायसी संधी कशी घ्यायची तर तुम्ही कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कार्यालयामध्ये म्हणजेच महिला व बालविकास कार्यालयामध्ये जावं. तुम्हाला याबद्दल उठाव करावा लागेल, तरच तुम्हाला जी काही केवायसी संधी आहे ती मिळणारच आहे. कारण या हप्त्यामध्ये पण असंच झालं होतं, मार्च आणि एप्रिल हप्त्याबद्दल असंच झालं होतं. खूप साऱ्या लाडक्या बहिणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये गेले होते. त्याच्यामुळे काय झाले की जो काही मार्च आणि एप्रिलचा जो काही हप्ता आहे जो काही सरकारने अडकून ठेवला होता खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली. आक्रोश निर्माण झाला होता लाडक्या बहिणीमध्ये. मार्च आणि एप्रिल हप्ता आम्हाला का दिला नाही, केवायसी झाली आहे, त्याचा जो काही फॉर्म आहे तो अपुरा आहे. परंतु जो काही हप्ता आहे तो आम्हाला आला नाही. ज्यांची केवायसी दुरुस्त झाली त्यांना अगोदर नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नव्हते. ज्यांनी केवायसी दुरुस्त केली त्यांनाच हप्ते हे पहिल्या टप्प्यामध्ये येत गेले. परंतु आम्हाला आला नाही. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला व बालविकास कार्यालयामध्ये सर्व लाडक्या बहिणी एकजूट होऊन कार्यालयामध्ये गेले होते. त्यामुळे सरकार मजबूर झाले की जो काही GR आहे मार्च आणि एप्रिलचा त्यावेळेस निर्णय करण्यात आला आणि मार्च आणि एप्रिल हे हप्ते त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होण्यास सुरुवात केली. तर तसंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन जो काही ई केवायसीचा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही तिथे मांडू शकता. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लाखोच्या संख्येमध्ये तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन ई केवायसी संधी देण्यासाठी विनंतीही तुम्हाला करावी लागणार आहे. तरच सरकारला हे करणार आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणी वंचित आहेत. अशा लाडक्या बहिणीसाठी एक ई केवायसी संधी ही नक्की द्यावी असं सरकारला समजून जाईल. कारण यामध्ये खूप गरजू लाडक्या बहिणी आहेत जेणेकरून की काही कारणास त्यांची ई केवायसी झाली नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही. अशा लाडक्या बहिणीसाठी ई केवायसी संधी ही एक नक्की द्यावी अशी सरकारला विनंती आहे. पाहूया जुलैमध्ये जर ई केवायसी संधी दिली तर ई केवायसी करून घ्या. आणि जर ई केवायसी संधी जर मिळत नसली तर तुम्हाला एकच मार्ग आहे, लाखोच्या संख्येमध्ये तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन या ई केवायसीचा जाब तुम्हाला विचारावाच लागणार आहे. ई केवायसी संधी तुम्हाला द्यावीच लागणार आहे. खूप साऱ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई केवायसी मुळे अपात्र केलं आहे. अशा लाडक्या बहिणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन जो काही ई केवायसीचा प्रश्न आहे तो तिथे मांडा. नक्कीच तुम्हाला ई केवायसी संधी मिळणारच आहे. जर चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज
तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.